आज दुपारीच ना अचानकपणे ना आम्ही वज्रेश्वरीला जायला निघालो. तसं ना अधूनमधून आम्ही वज्रेश्वरीला सारखंच जातो, पण फक्त ना कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी. देवीच्या दर्शनाला जायचं तर मुहूर्त कधी लागतच नाही. खूप दिवसापासून म्हणते की जाईन दर्शनाला, पण काय होतच नव्हतं. पण आज अचानकपणे चिमणीच्या पप्पांना म्हटलं की जाऊ, मार्गशीर्ष पण चालू झालाय, शुक्रवार पण आहे देवीचा वार. आणि असं ना आम्ही आज अचानकपणेच निघालो. मग दुपारच्या वेळेस निघाल्यामुळे ना गर्दी अजिबातच नव्हती म्हणावी तशी, कारण गेल्या 5 मिनिटांमध्ये दर्शन भेटलं. नाहीतर इथे दर्शनाला ना खूप मोठी रांग असते, म्हणूनच शक्यतो येण्याचं टाळतो, कारण का मुख दर्शनच पुन्हा घ्यावं लागतं. पण आज ना देवीचं एवढं भारी दर्शन झालं होतं की चिवताईला देवीपासून लांब जाऊच वाटत नव्हतं. ती काही यायला तयारच नव्हती, आतच चल नुसती म्हणत होते. आणि हे कट केलेलं झाड आहे ना, त्याच्यावर बसून ना मी खूप सारे फोटोज काढले होते. जेव्हा ते झाड ना खूपच मोठं होतं, ते मोठं असल्या कारणाने बहुतेक कट केलेलं आहे. मी चिमणीच्या पप्पांच्या सोबत फर्स्ट टाइम जेव्हा इथे वज्रेश्वरीला आले होते ना, तेव्हा ते तसंच्या तसं होतं. आणि काय जादू आहे की काय माहिती, एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेलं ना खूप पॉझिटिव्ह वाइब्स येतात. तसं मला ना फिरायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे चिमणी लहान असल्यापासूनच ना मी फिरते तिला घेऊन. आणि फिरण्यापेक्षा ना मला वेगवेगळ्या गोष्टी बघायला खूप जास्त आवडतं. आणि आता तर चिवताईला सगळ्या गोष्टी दाखवायला खूप जास्त आवडतं. आणि नीट बघा, चिवताईला ना कोणती गोष्ट सांगायला लागत नाही. ती बघा देव बघून लगेच जय बाप्पा करायला लागते. एवढा हुशारपणा लेकीमध्ये कसा काय आलाय काय माहिती. तिला तिथे ना खेळण्यासाठी खूप मोकळी जागा भेटली होती, त्यामुळे ती ना इकडे तिकडे फिरायचं काम करत होती. मी मात्र ना तिथे असलेल्या सगळ्या देवांचं ना दर्शन करून घेतलं. आज ना मनातली इच्छा पूर्ण झाल्यामुळे ना मन एकदम प्रसन्न होतं. आणि मंदिरातलं दर्शन घेतलं आणि म्हटलं पुन्हा ना वरती समाधी मठ आहे तिकडे जावावं. तिकडे आधी कधी जाण्याचा योग आला नव्हता, त्यामुळे माहिती नव्हतं किती वरती आहे. पण जितक्या वरती बघत होते तितक्या वरती काय दिसतच नव्हतं, त्यामुळे खूपच लांब आहे याची जाणीव होत होती. आणि त्या चप्पल सुद्धा ना खालती सोडलेलं होतं, त्यामुळे चिमणीच्या पप्पांना म्हणत होते रिटर्न जाऊ, कारण अंगामध्ये एवढी ताकदच नाही राहिली. कारण माझी सगळी ताकद ना आमच्या मॅडमच्या अंगामध्ये आहे, काय करायचं. एवढं चढून गेलो पण मठ बंद होता. मग काय खालती निघून आलो आणि प्रसाद वगैरे घ्यावं म्हटलं. आता जास्त काय शूट नाही करत बसले, प्रसाद घेतला आणि घरी निघून आलो.